नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। आज गुरुवार 26 सप्टेंबर 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की या व्हिडिओला बघा। आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परतीचा पावसाचा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यामध्ये आज मुंबई आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार असा पाऊस पडत आहे। मुंबई आणि उपनगराला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर दिसेल आपल्याला की मुंबई, नवी मुंबई, त्यासोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। सोबतच भिवंडी, वसई, विरार, मीरा भाईंदर या भागामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे। येथे सुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे। लागूनच असलेल्या मुंबईच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला रेड अलर्ट दिसत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊससुद्धा आपल्याला आज पडताना दिसणार आहे। त्यासोबतच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना दिसणार आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे। त्यासोबतच पुणे जिल्ह्याला सुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये आज रेड अलर्ट आहे। येथे आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यामध्ये सासवड, बारामती, दौंड, इंदापूर या भागांचा सुद्धा समावेश आहे। येथे सुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। आज दुपारून या पावसाची तीव्रता आपल्याला वाढताना दिसू शकते। या भागांना आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस आहे। साताऱ्यातील महाबळेश्वर, प्रतापगड, वाई, पाटण, कराड, उंब्रज या भागांमध्ये सुद्धा आज दुपारून जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की कराडमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधारसुद्धा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर, तासगाव, कुची, जत, विटा, मायनी या भागात जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। सोलापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कोळ, माळशिरस, सांगोले, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे, तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आहे। सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज येलो अलर्ट आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज या भागांना सुद्धा पाहायला भेटणार आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, वैराग, बार्शी या भागांना सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे। लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे। लातूरला सुद्धा आज हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। येथे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबत पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यामधील कैज, परळी, माजलगाव, गेवराई, पाथरी या भागांना सुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। येथे आज अतिमुसळधार ते मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। आज दुपारून हा पाऊस पडेल, तर आज सायंकाळी या पावसाची तीव्रता आपल्याला जोरदार अशी वाढताना दिसेल। अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागांमध्ये, सोबतच पाथरी, राळेगाव, पाथर्डी, राळेगण, राहुरी, घोडेगाव, संगमनेर, श्रीरामपूर या भागांना सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। हवामान विभागाने येथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट आहे। नाशिकमधील आपण पाहिलं गेलं तर निफाड, सिन्नर, येवला, मनमाड, त्रिंबक या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यामध्ये मालेगावचा सुद्धा समावेश आहे। मालेगावमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला दुपारून पडताना दिसणार आहे। नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा आज दिलेला आहे। येथे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। धुळे जिल्ह्यातील पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जळगाव, जामनेर, जळगावमधील जामनेर, भुसावळ, रावेर, न्हावी या भागांना सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आहे। या धुळे, जळगाव जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड या भागांना सुद्धा आज
येलो अलर्ट आहे. येथे सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे. जालना जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो. अकोला जिल्ह्यातील दर्यापूर, अकोट, मुत्तेजापूर या भागांना आज ढगाळ वातावरण मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, मोर्शी, मोजरी, आर्वी, आष्टी या भागांना सुद्धा आज हवामान विभागाने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर या भागांना सुद्धा आज रामटेक जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे. तर काही ठिकाणी मध्यम सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसू शकतं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे. येथे सुद्धा आज मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे. येथे सुद्धा जोरदार पावसाचा इशारा आज आपल्याला दिलेला आहे. त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो. आज सायंकाळून या पावसाची तीव्रता आपल्याला वाढताना दिसणार आहे. आज दुपारून हा पावसाला सुरुवात होणार आहे. त्याबरोबरच मित्रांनो पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्हा आणि यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे. येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे. हिंगणघाटमध्ये सुद्धा आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज दुपारून आपल्याला पडताना दिसेल. त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सतर्कतेचा इशारा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना आपल्याला सांगितलेला आहे. येथे सुद्धा त्यामुळे जोरदार असा पावसाचा इशारा आज आपल्याला हवामान विभागाने दिलेला आहे. हिंगोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे. येथे सुद्धा हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे. लागूनच असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. नांदेडमध्ये आज दुपारून जोरदार असा पाऊस असेल तर सायंकाळी या पावसाची तीव्रता जोरदार अशी वाढताना आपल्याला दिसणार आहे. हवामान विभागाने नांदेडला सुद्धा जोरदार असा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या भागाला सुद्धा मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे. एकंदरीत जर मित्रांनो पाहायला गेलं तर परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे आणि पुढील काही दिवस सुद्धा हा पाऊस असाच चालू राहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवरती असेच रोजचे अपडेट देत असतो. धन्यवाद मित्रांनो.